ज्या विद्यार्थ्यांना मार्क्स कमी पडतात ते विद्यार्थी कॉमनली ह्या 5 चुका करतात. पहिली चूक प्रोक्रॅस्टिनेशन. रोजचा अभ्यास टाळायचा प्रयत्न करणे, पुढे ढकलणे. हा त्यातला एक प्रकार आहे. प्रोक्रॅस्टिनेशन म्हणजे आजचा अभ्यास आज न करता तो पुढे ढकलत राहणे. अशामुळे तो अभ्यास कधीच पूर्ण होत नाही आणि मग परीक्षेच्या वेळेस त्यांची धांदळ उडते. दुसरी गोष्ट, लॅक ऑफ टाइम मॅनेजमेंट. जे विद्यार्थी स्वतःचा टाइम हा सिरियसली घेत नाहीत आणि रोज टाइमपास करतात, त्यांचा महत्त्वाचा जो वेळ आहे हातात असलेला तो त्यांचा वाया जातो आणि मग अशामध्ये हातात असलेल्या वेळेमध्ये अभ्यास पूर्ण होत नाही. म्हणून टाइम मॅनेजमेंट इज व्हेरी इम्पॉर्टंट फॅक्टर. तिसरी गोष्ट, पॅसिव्ह लर्निंग. विद्यार्थ्यांनी ऍक्टिव्ह लर्निंग केलं पाहिजे रादर दॅन पॅसिव्ह लर्निंग. पण मटेरियलमध्ये इन्व्हॉल्वमेंट न दाखवता विद्यार्थी फक्त रिडिंगवरती कॉन्सन्ट्रेट करतात. त्यांना असं वाटतं की वाचल्याने सगळं कळून जातं. पण ऍक्टिव्ह लर्निंगमध्ये वाचणे, लिहिणे, प्रॅक्टिस करणे या बऱ्याचशा गोष्टी इन्व्हॉल्ड आहेत. सो पॅसिव्ह लर्निंग इज द थर्ड इम्पॉर्टंट मिस्टेक. चौथी मिस्टेक, फेल्युअर टू सीक हेल्प. असे विद्यार्थी हे कधीही टीचर्सला किंवा मित्रांना मदत मागत नाहीत. त्याच्यामुळे त्यांच्या अभ्यासामध्ये आलेल्या त्यांच्या अडचणी, त्यांचे प्रॉब्लेम्स हे कधीच सॉल्व्ह केले जात नाहीत. त्याच्यामुळे ते प्रॉब्लेम जशाला तसेच राहतात आणि म्हणून ते अभ्यासामध्ये प्रोग्रेस नाही करू शकत. पाचवी चूक, लॅक ऑफ सेल्फ केअर. सेल्फ केअर आणि अभ्यास याचा काहीही संबंध नाही अशी बरीचशा विद्यार्थ्यांची एक समजूत आहे. पण जे विद्यार्थी एक्सरसाइज करतात, मेडिटेशन करतात, चांगले गोष्टी खातात, जंक फूड खात नाहीत, अशा विद्यार्थ्यांचं कॉन्सन्ट्रेशन आणि इफिशियन्सी टू वर्क ही जास्त असते. हे विद्यार्थी कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्याची कॅपॅसिटी तयार करतात. म्हणून सेल्फ केअर इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट थिंग. सो जर तुम्हाला तुमच्या अभ्यासामध्ये प्रोग्रेस करायची असेल तर या 5 चुका करणं टाळा.